टॅप केलाय चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पण एक धावेने मात्र रोखू शकत नाही. एक धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. 2 धावा. चेंडू 2 धावा. असीम आहे स्ट्राईक एंडवर. उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळाला. असीम बाद झालाय. दुसऱ्या चेंडूवर यश मिळालंय अनिकेतला. संघाची धावसंख्या मात्र तिथेच थांबते. 2 चेंडू 2 धावा. फलंदाजीसाठी आमिर अनिकेतच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करेल आमिर. उत्कृष्ट फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र रन काही मिळणार नाही. रनआउटचे चान्सेस होते पण चौथा चेंडू अनिकेतचं आमिरसाठी. उत्कृष्ट फटका मात्र डीच्या स्वरूपात गेलाय. 1 धाव. अमोल मयेकर संपर्क साधायचा आहे सूरज कर्तेकरांची. ते अमोल मयेकर. 3 धावा झाल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी. आमिर बाद झालाय. या षटकातलं दुसरं यश मिळतोय अनिकेतला. फलंदाजीसाठी आलाय मोहम्मद. शेवटचं एक चेंडू पाहायला मिळते आपल्याला. 3 धावा झाल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. डॉट चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या पूर्ण षटकात 3 धावा दिल्या अनिकेतने. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय. 3च धावा झाल्यात आणि दुसरं षटक घेऊन आलाय शुभम. बिलाल आहे स्ट्राईकवर. उत्कृष्ट फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला गोटू कडून. पहिल्याच चेंडूवर रनआउट मिळालंय शुभमला. बिलाल मात्र बाद झाला. नवीन फलंदाज दानियाल. काय गोलंदाजी केली होती दानियालने आपल्या पहिल्या मॅच मध्ये. मेडन ओव्हर टाकला होता पण आता फलंदाजी मात्र तशीच करावी लागेल. फटका. बॅटची कड घेतली पण 1 धावेपासून मात्र रोखणार नाही. संघाच्या धावसंख्येत वाढ. 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. 3 विकेटच्या नंतर. उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा दानियालची विकेट गेली आहे. संघाची धावसंख्या मात्र तिथेच थांबते. 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात. चौथा चेंडू घेऊन शुभम. सलीम साडे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला शुभमच्या माध्यमातून. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू येणं बाकी. सलीम आलाय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. उत्कृष्ट फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झाला विशाल पण मात्र 1च धाव मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 5. 4 चेंडू 5 धावा. 4 गडी बाद. दुसरं षटक चालू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली मात्र वाईड चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 6 धावा. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आणि सलीम बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 5 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या तिथेच मात्र थांबते. 6 धावा. शेवटचं 1 चेंडू या षटकातलं येणं बाकी. उत्कृष्ट फटका. गचा क्षेत्ररक्षण. 4 धावा मात्र नक्कीच मिळतील मोहम्मदला आणि संघाला. संघाची धावसंख्या झाली आहे 6. 2 जयगणेच्या सभासदांना विनंती आहे खुर्च्या थोड्या वरती पण आणायच्या आहे. सगळ्याच पाठी लावू नका.
अक्षय पुसाळकर लक्ष द्या जरा. तिसरं षटक घेऊन विशाल SGCC गणेशाई संघाकडून. उत्कृष्ट फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पण मात्र एक धावेपासून रोखलं जाणार नाही. संघाची धावसंख्या होते 11. मोहम्मद आहे स्ट्राईक एंडवर. विशाल डायरेक्ट चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा फायदा मात्र उचलता आला नाही. फलंदाज बाद होतोय. 6 विकेट गेल्यात. अबू आलाय फलंदाजीसाठी, विशाल आहे गोलंदाजी मार्कवर. उत्कृष्ट चेंडू, अबूला काही समजलं नाही. धावसंख्या तिथे थांबते 11 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 चेंडू झाले, 2 चेंडू येणं बाकी. विशालच्या षटकातलं, तिसऱ्या षटकातले. बॅटची कड घेतले, पण मात्र एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. संघाच्या धावसंख्येत वाढ, 1 ने 12 धावा. शेवटचं एक चेंडू येणं बाकी, तिसऱ्या षटकातलं. उत्कृष्ट फटका, गचाळ क्षेत्ररक्षण, पण एक धाव मात्र नक्की मिळेल. षटकाची समाप्ती होतीये. संघाची धावसंख्या झाली 13. चौथं आणि शेवटचं षटक घेऊन आलं या इनिंग मधलं. गो टू स्ट्राईक एवढर आहे अबू. स्लोअर चेंडू होता, फलंदाज मात्र काही समजला नाही. बॅटची कड मात्र नक्कीच घेतली होती, पण धाव मिळणार नाही. धावसंख्या तिथेच थांबते 13 धावा. 1 चेंडू आणि झेल बादची संधी आणि डिरेक्ट हिट. अबू बाद होतोय. शेवटची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या तिथेच थांबते 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. शेवटची जोडी मैदानात. अब्दुल्ला आलाय, नॉन स्ट्राईकवर आहे आणि स्ट्राईकवर मुफीज. शेवटची जोडी मैदानात पाहायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं SGCC गणेशाई संघाकडून. 13 धावा झाल्यात. उत्कृष्ट फटका, 4 धावा. मुफीजनी मारलाय चौकार. संघाच्या धावसंख्येत वाढ, 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू येणं बाकी या इनिंग मधलं. मात्र लालच पुरी बला आहे. लालचीचा शिकार झाला मुफीज आणि ऑल आउट झालाय मनाल बॉयज संघ. SGCC संघाला आव्हान आहे 18 धावांचं. 24 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत SGCC संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला 4ही गोलंदाजांकडून. अनिकेतच्या षटकामध्ये 3 धावा मिळाल्या. शुभमच्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्या. विशालच्या षटकामध्ये 3 धावा मिळाल्या आणि गोटूच्या षटकामध्ये 4 धावा मिळाल्या. मात्र चौकार जो गेला तोच. आता फलंदाजी मार्कवर प्रारंभिक जोडी पाहायला मिळते आपल्याला. अनिकेत आणि गोटू. गोलंदाजी मार्कवर अबू. अठरा धावांचा पाठलाग करताना SGCC गणेशाई संघ. अनिकेत आणि गोटू. पहिलाच चेंडू बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1. पुन्हा एकदा सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येतोय गोटू. संघाची धावसंख्या होते 2. 1 चेंडू 2 धावा. गोटू फटका मारताच्या नादात फटका फसला. तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ, 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ होते, 4 धावा.
2 चेंडू 4 धावा. 2 अवांतर चेंडू टाकलेत आबूने आणि 2 सिंगलाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 4 झाली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. संघाची धावसंख्या होते 6 धावा. फटका मारलाय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली आहे 7. 4 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवांतर धावांची भरमार पाहायला मिळते या षटकामध्ये आपल्याला. 8 धावा झाल्यात. 4 चेंडू 8 धावा. प्रारंभिक जोडी मैदानात पाहायला मिळते. दरम्यान सिंगल पाहायला मिळाली डिक्लेअरच्या स्वरूपात. 9 धावा झाल्यात. शेवटचं 1 चेंडू येणं बाकी पॉवर प्लेच्या षटकातलं. फुलटॉस चेंडू होता. पिचच्या बाहेर पडला म्हणून नो चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ 10 झाल्यात धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. रनआउटचा चान्स पण 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. 11 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क आमिर. गोलंदाजी मार्कवर आमिर पाहायला मिळतो आपल्याला. प्रारंभिक जोडी मैदानात आहे. अनिकेत आणि फुलटॉस चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 13. 1 चेंडू 13 धावा. दुसरं उत्कृष्ट फटका. तेंगडं चांगलं क्षेत्ररक्षण 1 मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ 13 धावा. अनिकेत आलाय स्ट्राईक. आमिर. उत्कृष्ट फटका. 2 धावा मिळतील. संघाच्या धावसंख्येत वाढ. 2 ने 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. 3 धावेची गरज आहे. सिंगल काढलाय. स्ट्राईक रोटेट झाले. गोटू आलाय स्ट्राईकवर. संघाची धावसंख्या झाली 16. 4 चेंडू 16 धावा. वाईट चेंडू. 17. 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा गोटूला काही समजलं नाही चेंडू आणि गोटू. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आणि बॅटची कड घेतली होती. 1 सिंगल धावाने एजीसी संघ विजयी झालाय. आणि काळिंजा आणि दोस्ती जीवना टॉससाठी यायचं आणि आपलं डिसिजन घेऊनच यायचं आहे. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.